कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पारधी समाजाच्या वस्तीवर कुंभारी येथील गावगुंडांनी दहशत निर्माण करून जवळपास 200 ते 300 बेकायदेशीर जमवून अनेक पारधी समाजातील जवळपास 20 ते 30 घरांची तोडफोड केली। मोटरसायकल, रिक्षा, 4 व्हीलर, किराणा दुकान यांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। तसेच पारधी समाजातील आराध्य दैवत महालक्ष्मी मंदिरातील टीव्ही, आरतीसाठी लावलेले साऊंड सिस्टीम, इलेक्ट्रिक लाईट, अनेक घरांच्या खिडक्या, दरवाजे, घरातील टीव्ही, संसार उपयोगी वस्तू, उदरनिर्वाहाची साधने असलेले चहाचे कॅन्टीन अशा अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आदिवासी पारधी समाजाचे संसार उघड्यावर आले आहेत। त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व शासन दरबारी नुकसान भरपाई द्यावी व पीडित आदिवासी पारधी समाजाचे पुनर्वसन करावे। तसेच कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे आदिवासी पारधी समाज कुंभारी येथील गावगुंडामुळे भीतीच्या सावटाखाली वावरत आहे। त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी यांनी ठोस आश्वासन दिले। कुंभारी येथील नुकसानग्रस्त आदिवासी पारधी समाजाला शासनाकडून तात्काळ आर्थिक सहाय्य मिळवून देऊ, तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पारधी वस्तीवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले। निवेदन देतेवेळी भाजप अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री चव्हाण, भाजपा कोल्हापूर विभाग अनुसूचित जाती जमाती सचिव नकुल चव्हाण, कुंभारी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे, सामाजिक कार्यकर्ते लिंगराज चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सिद्धाराम चव्हाण, फतेसिंग काळे, प्रल्हाद चव्हाण, विठ्ठल काळे आदी उपस्थित। नमस्कार, मी राजश्री अनिल चव्हाण, माजी नगरसेविका तथा अनुसूचित जमाती प्रदेश सदस्य। आज काल जे 31/1/2024 रोजी जो कुंभारी येथे भ्याड हल्ला झालेला आहे, त्या ठिकाणी प्रथम मी त्यांचा निषेध करत आहे। आणि विषय असा आहे, आज रोजी आमचे समस्त पारधी बांधव सर्व माझ्या सोलापूर जिल्ह्यातून सगळीकडून खेड्यापाड्यातून लोक लाखो संख्येने उपस्थित होते। कलेक्टरना त्यांनी निवेदनही दिलेले आहे आणि त्याप्रमाणे मग नंतर जे आम्ही रात्रीकडे आम्हाला प्रथम आमचे जे कुंभारीचे जे सरपंच आहेत त्या सदस्य आहेत नवनाथ काळे यांनी मला तिथं जो प्रकार घडत होता त्यावेळेस तात्काळ मला फोन केले की मॅडम लवकर तुम्ही कंट्रोलला कळवा। लगेच मी काय केलं, फोन बंद केले आणि लगेच तात्काळ मी कंट्रोलला कळवलेलं आहे, ग्रामीण कंट्रोलला कळवले। ग्रामीण कंट्रोलला कळवल्यानंतर मी SP साहेबांना सर्व तिथले व्हिडिओ फुटेज पाठवले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना मेसेजसुद्धा केला। आणि जे मी माझ्या या जे मेसेज टाकला आणि जे व्हिडिओ फुटेज पाहिले त्याने तात्काळ ॲक्शन घेतली। त्यावेळेला तर प्रथम मी ग्रामीण आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण SP साहेबांचं खूप मी आभारी आहे की आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। त्यांनी इतके छान सहकार्य केलेलं आहे की जे आमचे लोक जे भिवून घाबरून जे घरात बसलेले होते, साहेब आल्यामुळं त्यांनी आमचे पारधी समाज सर्व बाहेर आले आणि त्यांना एक चांगलं हे मिळालं। आणि आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलं आहे। तर आम्ही निवेदन असं दिलेलं आहे, जो आमचा पारधी समाज जो गोरगरीब आहे, हातावरती पोट आहे, वीटभट्टीवर कामाला जातात, ऊस तोडीला जातात, तसेच बांधकाम विभागात जातात, रोजगार करतात। ज्यांना रिक्षा आहे तर त्यांनी रिक्षासुद्धा ही बँकेच्या इथून घेतलेल्या आहेत, कर्जमाफत बँकेकडून घेतलेल्या आहेत। तर त्या इथं एवढं म्हणजे ज्या गावगुंडाने कुंभारीतले जे गावगुंड आहेत त्यांनी एवढं म्हणजे इथं विषय छोटासा होता, स्मशानभूमीचा विषय होता, कचऱ्याचा थोडासा छोटा विषय होता, तो विषय इथपर्यंत एवढा लास्टच्या टोकाला येणे नेलेला आहे। तर याच्यावर तर कारवाई करतोच म्हणून आम्हाला SP साहेबांनी आश्वासन दिलेलंच आहे। पण माझी एक विनंती आहे, सरकारांना विनंती आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जो आमच्या पारधी समाजाचा आता जो रोज जो उदरनिर्वाह होता त्यांचा, ज्या रिक्षा होत्या, काही त्यांचे वाहनं होते, 2 व्हीलर होते, 4 व्हीलर होते, असे जे वाहनांचे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अहो लेकरं तर अक्षरशः जर लेकरं त्या ठिकाणी इतकं घाबरून गेलं आहे, सध्यासुद्धा तुम्ही लेकरांना भेटलं तर लेकरं एकच सांगतात की दगड पडायला आलेले असं बोलायला आलेले आहेत लेकरं। एवढं दहशत या गावगुंडाने केलेलं आहे। तर आमची एवढीच विनंती आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांनी आम्हाला शासनाकडून जेवढी मदत होईल
तेवढी ही मदत करून द्यायची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. त्यांच्याबद्दल कलेक्टरांचं सुद्धा मी खूप आभारी आहे. आणि लवकरात लवकर आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की लवकरात लवकर ते आता त्यांची उपासमारी होत आहे. का तर त्यांची रिक्षा इतकी म्हणजे तुम्ही पाहिलं तर ते इतकं म्हणजे हे केलेलं नुकसान केलेलं आहेत ना, खूप नुकसान केलेलं आहे. आणि आमच्या ह्याच सोलापुरातच नाही तर पूर्ण आमच्या महाराष्ट्रात व प्रत्येक खेड्यापाड्यात पाडोमध्ये वारंवार हे असे अत्याचार होत आहेत. गावगुंडाकडून इतर याच्याकडून गावगुंडाकडून तर होतच आहे. पण याच्यावर सुद्धा आळा घालावा एवढं मी सरकारांना विनंती करते. आणि याच्या पुढे असे आमच्या या पारधी समाजावर असे अन्याय होऊ नये एवढीच मी सरकारांना विनंती करते, कळकळीची विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरसा मुंडा.